नमस्कार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट लक सुद्धा. त्याचं कारण असं आहे की MOU पर्यंत किंवा पर्सेंटेज पर्यंतचा प्रवास फार सोपा असतो. किती % वाढून मिळणार, काय मिळणार ते फिक्स झाल्यानंतर खरा प्रवास आता सुरू झाला. म्हणून माझ्या मते कॉंग्रॅच्युलेशन्स पेक्षा बेस्ट लक जास्ती महत्त्वाचं आहे, तुम्हाला नावाला. मी म्हटलं, मी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या भेटीला त्यावेळेस कदाचित आमच्यातल्या प्रत्येकाला येता नसेल आलं. माझं नाव संजय देशपांडे, संजीवनी ग्रुप मी रिप्रेझेंट करतो. केदार आणि अमित पांडेटकर आणि केदार दोघंही प्रतिहतेश स्वतः बिल्डर आहेत. आम्ही तिघं मित्र आहोत. केदार माझा सक्का मावस भाऊ आहे आणि रोहित माझा मोठा मुलगा. माझा रोल जो राहणार आहे इथे तो मेन कन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन आणि ॲक्च्युअल प्लॅनिंग. त्यामुळे मी फक्त आणि गोवाड सर आणि त्यांची टीम मिसेस गोवाड आहेत. प्लॅनिंगमध्ये मला तुमच्याविषयी 2 शब्द एवढेच बोलायचे होते की एक लक्षात ठेवा, आपण रिडेव्हलपमेंट का करतोय हे विसरू नका. आपण रिडेव्हलपमेंट फक्त जास्ती एरिया वाढवून मिळतोय म्हणून करत नाही आहे. आपण रिडेव्हलपमेंट आहे ते घर वाईट आहे म्हणून पण करत नाही आहे. आपण आहे ते घरापेक्षा काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे, योग्य मिळायला पाहिजे यासाठी रिडेव्हलपमेंट करतोय. ते करताना काही ऍडजस्टमेंट प्रत्येकाला करावं लागतात. आज समजा तुम्ही इथे डेव्हलपमेंट नसते झाली आणि तुमच्यातल्या कोणी लोकांनी इथनं फ्लॅट विकला आणि तो जर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला तर त्या बिल्डरकडे तुम्ही स्वतःच्या मनाला पाहिजे तसं घर नाही घेऊ शकत. जे अवेलेबल आहे, जे चांगलं आहे, तुम्ही 4 घरं बघता, त्या 4 घरातनं तुम्हाला जे योग्य वाटतं ते घर सिलेक्ट करता, त्या बिल्डरशी त्याप्रमाणे निगोशिएट करता, तो पण तुम्हाला अकोमोडेट करतो. बरोबर आहे. सेम वे केवळ आज हे आपलं प्लॉट आहे, आपलं घर आहे, इथे आपला रोल मालकाचा पण आहे. रिडेव्हलपमेंट मधला एक मोठा मुद्दा सगळेजण विसरतात, ते म्हणजे इथे शत्रू पक्ष आणि मित्र पक्ष नाही आहे. सगळेच मित्र पक्ष आहेत किंवा सगळेच शत्रू पक्ष आहेत. आपल्यावर आहे आपण काय पद्धतीने घ्यायचंय एवढंच लक्षात ठेवा. मी एवढं सांगेन. याचं कारण असं, प्लॅन करताना आपल्या ज्या कन्स्ट्रेंट्स आहेत, आपलं आत्ताचं जे घर आहे ते घर साधारणतः 30-35 वर्षापूर्वी सँक्शन झालं असेल. त्यावेळेसचे बायलॉज वेगळे होते, त्यावेळेसच्या गरजा वेगळ्या होत्या, त्यावेळेसची आपली लाईफस्टाईल वेगळी होती, त्यावेळेसचे कन्स्ट्रेंट्स पण वेगळे होते. आज आता ते सगळं बदललेलं आहे. 35 वर्षानंतर जे काय नियम आहेत त्याच्यामध्ये जशा आपल्या कम्फर्टच्या गोष्टी अकोमोडेट होणार आहेत, जसं की लिफ्ट आहे, जनरेटर आहे, पार्किंगच्या सुविधा आहेत, पण त्याच्या बरोबरीने काही कन्स्ट्रेंट्स पण आहेत. जशा फायर फायटिंगच्या रिक्वायरमेंट्स आहेत, व्हेंटिलेशनच्या रिक्वायरमेंट आहेत, सेफ्टीचे नॉर्म्स आहेत, FSI TDR कन्झ्युम करायचे नॉर्म्स आहेत. आणि त्याच्या बरोबरीने एक लक्षात ठेवा, या प्रोजेक्टमध्ये 2 पैसे बिल्डरला मिळाले तरच ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार. नॉर्मल केसमध्ये काय होतं, नॉर्मल केसमध्ये त्या बिल्डरने तो प्लॉट घेतल्यानंतर काय करावा त्याचा प्रश्न असतो. इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही आणि आम्ही मिळून ही डेव्हलपमेंट करणार आहे. त्यातली कुठलीही पार्टी एक विनर नसणार आहे. इथे असतील तर दोन्ही विनर असतील, असतील तर दोन्ही लुजर असतील. सो जेवढं चांगलं प्लॅनिंग, जेवढं योग्य प्लॅनिंग, चांगलं वाईट असं मी म्हणणार नाही, योग्य प्लॅनिंग म्हणेन, जेवढं योग्य प्लॅनिंग, नियम, 3 पायांवर कुठली रिडेव्हलपमेंटची सक्सेस स्टोरी अवलंबून असते. 1, एकमेकांवरचा विश्वास. 2, त्या रिडेव्हलपमेंट विषयीचा तुमचा अप्रोच किंवा तुमचा ॲटिट्यूड. फक्त पैसे कमवायला बिल्डिंग बांधत नाही किंवा फक्त पैसे जास्त जागा मिळते म्हणून तुम्ही जागा देत नाही आहे. त्यातनं काहीतरी चांगलं घडायचं आहे म्हणून पण आमची टीम प्रयत्न करते आणि चांगलं घर मिळावं म्हणून पण तुम्ही आम्हाला सिलेक्ट केलं आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आत्ताचे बायलॉज, त्यांचे नियम, या प्रोजेक्टची व्हायबिलिटी कशावर डिपेंड आहे. तर या प्रोजेक्टची व्हायबिलिटी जसं तुम्हाला एवढा एरिया आम्ही देणं लागतो त्याच पद्धतीने आम्हाला एवढा एरिया या पद्धतीने विकायचा आहे. आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला सगळ्यांना जे नवीन 50-40 लोक येणार आहेत, जे काय ऍडिशनल फ्लॅट आहेत, त्यांना अकोमोडेट करून घ्यायचं आहे एकत्रपणे. रेल्वेच्या डब्यासारखं आहे. रेल्वेच्या डब्यामध्ये कितीही कमी गर्दी असली तरी नवीन स्टेशनवर चढलेल्या माणसं आतल्या लोकांना त्रासच वाटतात. एवढं लक्षात घ्या. रिडेव्हलपमेंटमध्ये तसंच होतं. फक्त सगळा डब्बा फुल नाही झाला तर रेल्वे पुढे नाही जाणार, सक्सेसफुल होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच परीने आम्हाला प्रयत्न करायचे आहेत, त्याच परीने तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. या अँगलनी प्लॅनिंग केलंय. आणि बिल्डिंग ही काही आंबा बर्फी नाही आहे चित्र यांची की 4 काप केले, अर्धा तुला अर्धा तुला अर्धा तुला अर्धा तुला.
बिल्डिंग बसवताना प्रत्येक फ्लॅटला योग्य न्याय दिला गेला पाहिजे आणि ती अथॉरिटी गोहाड सर आणि त्यांच्या टीमची आहे. त्या अँगलनी काही प्रश्न, याचा अर्थ असं नाही की आपण काहीच ऐकणार नाही, काहीच अकाउंट करणार. जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते आपण अकाउंट करायचा प्रयत्न करू. फक्त एवढंच लक्षात घ्या की एक प्रॉडक्ट योग्यरित्या बनवताना त्या प्रॉडक्टला काही नियम आहेत, त्या प्रॉडक्टला काही कन्स्ट्रेंट्स आहेत आणि काही लिबर्टीज आहेत. त्याच्या आतमध्ये राहून जेवढं आपल्याला अकोमोडेट करून घेता येईल तेवढं विल बी डेफिनेटली डुईंग. आणि चौथा अँगल जो आत्ता या वॉर नंतर आलेला आहे आणि कोरोनामध्ये आम्ही ऑलरेडी तो बघितला होता. सी, टाइम इज द मनी. ऑलरेडी कोरोना गेल्यानंतर आम्ही मेंटली प्रिपेअर्ड होतो की आता इथून पुढे काही घडू शकतं. सेम वे 4 वर्षानंतर मागच्या 2 महिन्यापर्यंत कोणाला वाटलं नव्हतं वॉरमुळे एवढा दणका बसेल. ऑलरेडी कन्स्ट्रक्शन कॉस्ट 500 रुपये स्क्वेअर फुटनी वाढलेली. महिनाभर RMC बंद होतं. आज रोजी पार्कसाईडचं जे आमचं मागे काम चालू आहे, 1 महिना काम बंद आहे पार्कसाईडचं. कारण का तर टाईल्स नाही, ग्लास नाही. एशियन पेंट सारख्या कंपनीने आम्हाला पत्र पाठवले की आम्हाला पेंट सप्लाय करता येणार नाही, अजून 1 महिने तरी थांबू. सो हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून जेवढा वेळ वाचवून आपण जेवढा फास्ट पुढे जाऊ. मी काय नरेंद्र मोदी नाही उगाच ज्ञान.com वाटायला, पण एवढं मी सांगू शकतो की परिस्थिती सगळीकडे अस्थिर आहे. अशा कंडिशन मध्ये शहाणा माणूस वेळ वाचवून पुढे जाणं कसं जातं याचा विचार करतो. सो तोच आस्पेक्ट डेव्हलपमेंट विषयी सगळ्यांनी ठेवावा. इथे तुम्ही फक्त मालकाच्या भूमिकेत नाही आहात, तर इथे तुम्ही डेव्हलपरच्या पण भूमिकेत आहात. हे लक्षात ठेवून विचार करा आणि एकत्रितरित्या पुढे जाऊ, एवढंच सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.